सर्वत्र नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। चांदवड नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी खैरे शंभूराजे शंकरनाना व 8 नगरसेवकांसाठी उभे असलेल्या उमेदवारांनी आज संपूर्ण चांदवड शहरातून प्रचार रॅली काढत मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या। यावेळी जिल्हा प्रमुख नितीनदादा हिरे, तालुका प्रमुख विलास भवर, माजी नगरसेवक राजूभाऊ संकलेचा, माजी नगरसेवक बाळू वाघ, अकबरभाई खान, विष्णुकाका कोतवाल, घमाजी सोनवणे, सूरज सोनवणे, बेबीताई खैरिये, धीरज संकलेचा आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। भोग घातलेल्या चांदवड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचाराच्या रॅलीच्या निमित्तानं आज चांदवड शहर पूर्ण प्रत्येक प्रभागवारी सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व इच्छुक उमेदवार सर्व फिरत असताना जनतेचा अतिशय चांगला प्रतिसाद खऱ्या अर्थानं आम्हाला जाणवतोय। त्याच्या पाठीमागचं कारण असं का चांदवड शिवसेनेचे जे पदाधिकारी आहे, चांदवड शहरातले जे उमेदवार आहे हे अतिशय लढवय्ये आहे। गेल्या 5 वर्षामध्ये विविध जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी या उमेदवारांनी अतिशय पराकाष्ठा घेतलेला आहे। त्या आंदोलनाच्या माध्यमातून जनतेच्या जे अन्याय आहे किंवा जनतेच्या ज्या समस्या आहेत त्याला वाचा फोडण्याचं काम खऱ्या अर्थाने या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे। म्हणून मी चांदवड शहरातील सर्व मतदार बंधूंना एक आवाहन करतो का चांदवड शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना मशाल या निशाणीसमोर बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावं आणि विजयी झाल्यानंतर या चांदवड शहराचा खऱ्या अर्थानं विकास करण्याचं काम आम्ही सर्व पदाधिकारी, नगराध्यक्ष असतील किंवा नगरसेवक असतील यांच्या माध्यमातून होऊ घातलेल्या चांदवड नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने स्वर्गीय हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, उद्धव साहेब ठाकरे पक्षप्रमुख, आदित्य साहेब तसेच संजय राऊत साहेब, आमचे जिल्हा प्रमुख नितीनदादा आहेत, तालुका प्रमुख विलास नाना भवर यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकीत आम्ही सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी मशाल या निशाणीवर उभे आहे। तरी मी चांदवडच्या नागरिकांना विनंती करतो की या निवडणुकीत आम्हाला आपले बहुमोल आशीर्वाद देऊन आपल्या सेवेची संधी द्यावी व या गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी आम्हाला आपले सहकार्य लाभावे हीच विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद। या ठिकाणी आज मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक आहे। चांदवड गावात लोक मला कडवट शिवसैनिक म्हणूनच ओळखतात या चांदवड गावात आणि 30 वर्षाचा कालावधी माझा हा निष्ठावंतपणे गेलेला आहे आणि तेच माझ्यावरती विश्वास करून आमचे नितीनदादा आहेर जिल्हा प्रमुख आणि आमचे तालुका प्रमुख विलास भवर यांनी आमच्यावरती लई मोठा विश्वास टाकून आम्हाला 8 नंबर वार्डमध्ये म्हणजे मशालीचा तिकीट आम्हाला जाहीर केलेला आहे। आज 4 नंबरमध्ये आम्हाला त्यांनी उमेदवारी देऊन आमच्यावरती फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे आणि आम्ही सतत फिरताना 4 नंबर वार्डमध्ये आम्ही सर्वे करताना तिथं आमच्या नजरेसमोर गोरगरीब लोकच आले आणि त्यांच्या काही समस्या होत्या त्या आम्ही जाणून घेतल्या आणि जाणून घेतल्यानंतर आम्ही त्यांना आश्वासनसुद्धा दिलेलं आहे की आम्ही निवडून आल्यानंतर तुमचं नक्कीच काम करू आणि तुमचे जर कामं आमच्या नगरसेवकांनी केले नाही तर आम्ही त्या ठिकाणी त्या नगरसेवकाचा त्या ठिकाणी आम्ही राजीनामासुद्धा घेऊ। ही धमक फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जे शिवसैनिक आहे यांच्यातच आहे, बाकी ही धमक कोणात नाही। ही धमक आम्ही अशी ठेवलेली आहे आणि गोरगरिबांच्या समस्या जाणून हा माझा मुलगा फैजान खान, अकबर खान हा उमेदवार मी 4 नंबरमध्ये दिलेला आहे हो आणि जनतेचा फार प्रतिसाद आहे। हा निवडून येईल आणि जनता याला नक्कीच न्याय देईल अशी मी तुम्हाला या ठिकाणी जनतेकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील, चांदवड।